मुंबईच्या आझाद मैदानावर आपण आलेलो आहोत। आपण बघू शकता की हजारोच्या संख्येनं राज्यभरातील औषध अनुदानित जे शिक्षक आहेत, हे शिक्षक आपल्या हक्काच्या वेतनासाठी या ठिकाणी आलेले आहेत। नेमक्या शिक्षकांच्या मागण्या काय आहेत आपण शिक्षकांकडून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत काही शिक्षिका आहेत, काही शिक्षक देखील आहेत, त्यांच्या व्यथा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, आपण बघतोय की 2 दिवसापासून या ठिकाणी आपलं आंदोलन सुरू आहे। नेमकी आपली मागणी काय? ऍक्च्युली 2 दिवसापासून नाहीये, 22 जून पासून आमची इथं आंदोलन सुरू आहे आणि टप्पावाढ व प्रचलित नियमानुसार आमच्या शिक्षक बांधवांना जे गेली 20 वर्ष आंदोलन करते, टप्प्यासाठी पगारासाठी हक्काच्या झटतेत अशा शिक्षकांना टप्पा अनुदान तसेच प्रचलित नुसार 100% अनुदान मिळावं या मागणीसाठी आमचे हजारो शिक्षक व शिक्षक भगिनी इथे उपस्थित आहेत आणि आमचा हक्काचा पगार आम्हाला मिळालाच पाहिजे ही मागणी मान्य होईपर्यंत आम्ही आझाद मैदान कुठलाही शिक्षक बांधव इथून सोडणार नाही। ही मागणी आमची सरकारपर्यंत आपण पोहोचवावी अशी माझी नक्कीच अनेक वर्षांपासून हा आंदोलनाचा लढा हा शिक्षकांकडून दिला जातोय। आपण जर पाहिलं तर राज्यभरामध्ये दिनांक 7 व 8 जुलै रोजी आपण शाळा बंद आंदोलनात पुकारलेलं होतं। आजची 8 तारीख आहे। नेमकी इथून पुढची भूमिका काय असणार आहे शिक्षक म्हणून? आता आपण पाहिलं तर गेली 20 वर्ष हा लढा सुरू आहे, कुठेतरी आता आपण थांबलं पाहिजे। 100% अनुदान जर आता आजच जर हा निर्णय झाला तर सगळ्या शिक्षकांच्या बांधवांच्या मनाला एक प्रकारचं एक सहानुभूती मिळेल आणि त्यांना एक समाधान मिळेल की आपण 20 वर्ष लढतो आहोत आणि आपल्या हक्काच्या लढाईसाठी ते आज बघितलं तुम्ही हजारो 2000 शिक्षक या ठिकाणी जमलेले आहेत। तर त्यांच्या मनातली जी इच्छा आहे, आता शेवटचा हा टप्पा राहिलेला तो आत्ताच्या आता मिळावा, म्हणजे याच दिवशी मिळावा असं मला वाटतं। नक्कीच हक्काचं अनुदान मिळावं आणि मिळालं पाहिजे, कारण की गेल्या अनेक वर्षांपासून हा लढा सुरू आहे। आपण काय सांगाल, कारण की ही जी मागणी आहे ही 1-2 वर्षाची नव्हे तर अनेक वर्षांपासूनची सुरू आहे। अनेक शिक्षक असे आहेत की ते रिटायरमेंट अर्थात निवृत्ती पर्यंत येऊन ठेपलेले आहेत। आपली काय भूमिका असेल? सर, आपल्याला 20, 40, 60, 80% पर्यंत या ठिकाणी बऱ्याच शाळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका घेतली, परंतु या ठिकाणी बरेचसे शिक्षक हे निवृत्तीला आलेले आहेत, रिटायरमेंटला आलेले आहेत। त्यांनी एकच निर्णय आज द्यावा, आज कॅबिनेट आहे, मंत्रिमंडळाची बैठक आहे की इथून पुढे हा शिक्षक ह्या आझाद मैदानावर येऊ नये। त्यानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रचलित नुसार न्याय देऊन प्रत्येक वर्षाला टप्पा या ठिकाणी देऊन परत ह्या शिक्षकांना या असलेल्या आझाद मैदानावर न येता अशा प्रकारची भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घ्यावी। वारंवार आंदोलनाचं हत्यार आम्हाला उचलू देऊ नये अशी भूमिका या शिक्षकांची आहे। एकीकडे जर बघितलं आपण तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वर्षा सुरू आहे आणि पावसाळ्याचे दिवस असताना स्वतःच्या शरीराची काळजी न घेता आपण या ठिकाणी आंदोलन करताय। सर, आम्ही अशी परिस्थिती शिक्षकांवर नेमकी काम कशामुळे ओढवली, काय वाटतं? गेली 15 वर्ष आम्ही 15 ते 20 वर्ष झालं माझा शिक्षक बांधव आपल्या हक्काच्या पगारासाठी प्रामाणिकपणे शाळेमध्ये शिकवतोय आणि हक्काच्या पगारासाठी आम्हाला कुठलाही पाऊस असेल, ऊन असेल, वारा असेल यांची तमान आहे। कारण की आज आमचे बरेच शिक्षक बांधव विना अनुदानित टप्प्यावरून सेवानिवृत्त झालेत। उद्या आम्ही आमच्या कुटुंबाला काय सांगू, आमच्या मुलाबाळांना काय सांगायचं? आज आमची मुलंबाळं आमच्याकडे विचारतात की आम्हाला ही चांगलं शिक्षण पाहिजे, भौतिक सुविधा मिळाल्या पाहिजेत। आम्ही आमची पूर्ण आता आयुष्यातली निम्मी वर्ष विना अनुदानित औषध अनुदानित घालवतोय आणि तो न्याय आज मिळाला पाहिजे। प्रचलित टप्प्यानुसार आम्हाला अनुदान मिळालं पाहिजे आणि हा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा शिक्षक बांधव आझाद मैदान सोडणार नाही, त्याची शासनाने दखल घ्यावी। नक्कीच आपण बघितलंय की अनेक वर्षांपासूनचा शिक्षकाचा जो लढा आहे तो सुरू आहे। प्रचलित नियमानुसार आम्हाला हक्काचं वेतन मिळावं ही मागणी प्रामुख्याने ही जोर धरू लागली आहे। अनेक वर्ष अध्यापनाचं कार्य केल्यानंतर काही शिक्षक जे बऱ्यापैकी हे शिक्षक हे सेवानिवृत्तीच्या मार्गावर देखील येऊन ठेवलेले आहेत। सेवानिवृत्ती होत आली तरी देखील हक्काचं वेतन या शिक्षकांना मिळालेलं नाहीये। ही मोठी शोकांतिका आज महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते। हक्काचा पगार मिळावा एवढी प्रामुख्याने ही मागणी आहे। हा लढा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सुरू आहे। आपण बघू शकता की आझाद मैदानावर हजारोच्या संख्येनं या ठिकाणी शिक्षक बांधव मोठ्या प्रमाणात आलेले आहेत। ऊन वारा पाऊस कशाचीही तमानं बाळगता हे सर्व शिक्षक बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आश्वासनं मिळतात, त्या आश्वासनांची पूर्तता या सरकारकडून व्हावी अशीच माफक अपेक्षा या शिक्षक मंडळींकडून व्यक्त केली जात आहे आणि लवकरात लवकर हा न्याय मिळावा अशी अपेक्षा या शिक्षक बांधव भगिनींना आहे। विशाल बेनुस्कर, एक्सप्रेस न्यूज मराठी, आझाद मैदान, मुंबई। समन्वय संघाचा
शिक्षक